खाजगी सुरक्षा रक्षकांच्या संस्था आता कायद्याच्या रडारवर आहेत, कारण महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक विधेयक विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी हे विधेयक मांडलं। खाजगी सुरक्षा रक्षकांची आर्थिक पिळवणूक या कायद्यामुळे थांबणार आहे। कायदेशीर संरक्षण मिळाल्याने रोजगारांमध्ये सुद्धा वाढ होणार आहे। नव्या विधेयकामुळे सरकारला सुरक्षा रक्षक संस्थांवर नियंत्रण ठेवणे देखील सहज शक्य होणार आहे। सुरक्षा रक्षक संस्था आणि मालकांवर कारवाईचे अधिकार सुद्धा सरकारला मिळतील आणि त्याबरोबरच सुरक्षा रक्षकांना आता रोजगाराची हमी मिळू शकेल। कायदेशीर संरक्षण वाढल्याने रोजगारांमध्ये सुद्धा वाढ होऊ शकेल। बाल कामगारांचा होणारा वापर नव्या सुधारणेमुळे थांबेल। महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना अधिनियम रद्द झाल्याने सुरक्षा रक्षक संस्था या कायद्याबाहेर होत्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।